जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की BHM करावा की BBA हॉटेल मॅनेजमेंट करावा. बघा, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट की BBA हॉटेल मॅनेजमेंट जे असतं तर कोणता कोर्स तुमच्यासाठी योग्य आहे, पण तेच आज बघणार आहोत. त्यामध्ये मग इलिजिबिलिटी बघणार आहोत, त्यानंतर फी किती असते, स्कोप कसा असतो आणि सगळ्यात शेवटी हे पण बघणार आहोत की सॅलरी किती मिळते दोन्ही कोर्सेस नंतर. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, BHM म्हणजे बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हा एक 3 वर्षांचा कोर्स असतो. त्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट विषयी सगळं शिकवलं जातं. मग त्यामध्ये हाऊसकीपिंग ऑपरेशन असेल, फ्रंट ऑफिस ऑपरेशन असेल, फूड अँड बेवरेज सर्व्हिस असेल किंवा किचन सर्व्हिस असेल, याच्याविषयी तुम्हाला ते सगळं नॉलेज वगैरे दिलं जातं. त्यानंतर BBA जे असतं, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन हॉटेल मॅनेजमेंट, याचा फुल फॉर्म असतो. हा पण एक 3 वर्षांचा कोर्स आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला जे रिसॉर्ट्स, हॉटेल असेल, याच्यामधले केटरिंग मॅनेजमेंट असेल, त्याच्याविषयी तुम्हाला पूर्ण इथे शिकवलं जातं. आणि दोन्हीची जर इलिजिबिलिटी बघितली तर बघा, BHM साठी तुम्ही 12वी पास असणं गरजेचं असतं आणि BBHM साठी सुद्धा 12वी पास असणं गरजेचं असतं. कोणत्याही स्ट्रीम मधून असाल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, तरी तुम्हाला ऍडमिशन मिळून जातं दोन्हीला. त्यानंतर बघा, फी जर बघितली तर फी कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करत असते, कमी जास्ती होत असते. पण आपण एक ॲव्हरेज जर काढलं तर BHM साठी जी असते ती असते 70,000पासून ते 2 लाखांपर्यंत तुम्हाला पर इयर साठी द्यावी लागू शकते. आणि जे BBA हॉटेल मॅनेजमेंट आहे त्याच्यासाठी तुम्हाला जवळपास 50,000 ते 1,60,000पर्यंत द्यावी लागू शकते पर इयर साठी. त्यानंतर बघा, जर स्कोप बघितला तर दोन्हीचा जो स्कोप चांगला आहे. पण आपण जर काही गोष्टी बघितल्या, जसं की जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तर याच्यामध्ये BHM नंतर तुम्ही किचन सेफ असेल, फ्रंट डेस्क ऑफिसर असेल, रिसेप्शनिस्ट असतं, केबिन क्रू आहे, इव्हेंट मॅनेजर, हॉटेल मॅनेजमेंट, अशा जॉब पोस्टवरती तुम्ही काम करू शकता. आणि BBA हॉटेल मॅनेजमेंट नंतर पण सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे हॉटेल मॅनेजर असेल, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह असेल, फूड अँड बेवरेज मॅनेजर असेल, फ्रंट ऑफिस मॅनेजर असेल, तर ही कामे तुम्ही करू शकता. तर दोन्हींचा स्कोप जर बघितलं तर खूप चांगला आहे. दोन्हीमध्ये पण तुम्हाला काही तिथे असं जास्ती डिफरन्स दिसणार नाही. आणि सॅलरी जर बघितली तर सॅलरी सगळ्यात आधी डिपेंड करते तुमचं स्किल आणि नॉलेज कसं आहे. आणि एक ॲव्हरेज जर सॅलरी काढली तर BHM साठी असते 4 लाख ते 7.5 लाखांचं पॅकेज तुम्हाला मिळत असतं पर इयर साठी. आणि त्यानंतर BBHMचं जे आहे तर त्यामध्ये तुम्हाला जवळपास 3 ते 8 लाखांचं पॅकेज मिळत असतं पर इयर साठी. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकता. मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय देत असतो.